वेट स्टुडंट, सर विभाजन. विभाजन बरोबर. अजून पार्टिशन म्हणजे एक्झाम्पल्स आता आपण एक बघूया. समजा आपल्याकडे एक बुक आहे, ओके स्टुडंट्स तुम्हाला स्क्रीन दिसत आहे? येस सर. ओके. पार्टिशन मीन्स काय? आपण आता एक समजा एक तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहे 40 पेजेसचं. ओके 40 पेजेसचं टेक्स्ट बुक आहे, ते तुम्हाला डिवाइड करायचं इंटू इक्वल पार्ट्स. मीन्स ह्याच्यामध्ये तुम्ही किती पार्ट्स मध्ये डिवाइड करणार? 40 पेजेसचं बुक आहे त्याला तुम्ही 10 10 10 10 4 टाइम्स 10 मीन्स इक्वल पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, डिवाइड केले. और तुम्ही अनदर वे असे करू शकता 20 and 20. मीन्स कन्सेप्ट काय आहे? पार्टिशन मीन्स द होल डाटा आर डिवाइडेड into equal parts. Okay, everyone understand? Hello Vedant. हॅलो सर. पार्टिशन्स कळालं आहे? काय आहे पार्टिशनचं मीनिंग? हो सर. ओके. हॅलो आदिती झेंडे. हा सर. तुम्हाला पार्टिशनचे मीनिंग कळलेलं आहे? काय आहे पार्टिशन मीनिंग काय? हॅलो हॅलो. हा, तुम्हाला पार्टिशनचं मीनिंग कळलेलं आहे? पार्टिशन काय आहे एक्झॅक्ट कन्सेप्ट? नाही सर, मी आता जॉईन झाले. ओके लक्ष दे. समजा आपल्याकडे एक बुक आहे, ते बुक आहे 1 to 40 पेजेसचं. मग तुला 40 पेजेसचं बुक डिवाइड करायचंय, त्याला 2 वेजने तू करू शकते. एक तर तू 10 पेजेस करू शकतेस, 10 into 4 40, म्हणजे तू होल डाटा मीन्स होल नंबर होल पेजेस डिवाइडेड इनटू 4 इक्वल पार्ट्स और 20-20 एक ग्रुप 20 पेजेसचा, एक ग्रुप 20 पेजेसचा करू शकते. ओके. पार्टिशन म्हणजे काय ते? तुमचा जो कोणता डाटा आहे इन गिवन रेंज मध्ये, तो डाटा तुम्ही इनटू इक्वल पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणे, डिवाइड करणे म्हणजे पार्टिशन राहते. ओके ओके. तुम्हाला आता पुढे पार्टिशन व्हॅल्यूज कन्सेप्ट काय असते हे कळेल. सो प्रॉपर लक्ष द्या. नेक्स्ट कन्सेप्ट मीडियन. मीडियन स्टेटमेंट. सी द स्टेटमेंट. इफ द नंबर्स आर arranged in ascending order, ascending means चढता क्रम, ascending order, then the numbers at the middle position is called median of a data. Okay. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. फर्स्ट रेंज आहे 2 4 6 8 and 10. याच्यामध्ये तुम्ही फ्रॉम लेफ्ट टू राईट मूव्ह मीन्स फर्स्ट व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू, अँड राईट टू लेफ्ट मूव्ह झाला तर फर्स्ट व्हॅल्यू 10 सेकंड व्हॅल्यू 8. ओके. सो मिडल मोस्ट टर्म कोणती येणार? स्टेटमेंट काय आपलं? इफ द नंबर्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. ओके. आपण लिहिलेले आहेत 2 4 6 8 10 असेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत.
then the number at middlemost position is called median of a given data. तर ह्यामध्ये तुमचा डाटा फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट मूव्ह होतो. सो मिडल मोस्ट पोझिशन कोणती येते? 6. 6. ओके. सो तुमचं ह्यात इन दिस गिवन डाटा 2 to 10 median is 6. ओके, अंडरस्टँड एव्हरीवन? Yes, sir. हो. तो आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 5, 10, 20, 45 and 50. मोनिका, येस सर. याचा आन्सर काय येणार? मीडियन. हा जो गिवन डाटा आहे त्याचा मीडियन काय असेल? 20. ओके, गुड. 20. नेक्स्ट 32, 33, 34, 38 and 40. Isha? 34. Good. 34 is the median. Next example, 5, 10, 12, 14, 16 and 18. ओके, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? मीन्स नंबर ऑफ डाटा किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, n इक्वल टू 6. आता आपल्याला याचा मीडियन कसा फाइंड आउट करायचा आहे? सेम ॲज इट इज. तुम्ही लेफ्ट टू राईट मूव्ह झाला तर किती येणार? 2 ग्रुप्स मीन्स 2 नंबर्स 5 and 10. देन राईट टू लेफ्ट मूव्ह झाला तर 18, 16. मग राहिले कोणते? 2 मिडल मोस्ट टर्म्स 12 and 14. ह्यातून आपल्याला फाइंड नाही करता येणार. सो त्याच्यासाठी आपण मीडियन इज इक्वल टू काय करायचं? 12 प्लस 14 डिवायडेड बाय 2. किती येतं? 26 डिवायडेड बाय 2. सो मीडियन इज 13. करेक्ट. जर तुम्हाला n मीन्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, हे सर्व ऑब्झर्वेशन्स आहेत तुमचे. जर तुमचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स n इज ऑड असतील तर तुम्हाला डायरेक्टली फाइंड आउट करता येतं मीडियन, जे की तुम्ही आता केले इथे. पण तुमचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स हे गिवन असतील, इवन मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 12 असे असतील तर तुम्हाला मीडियन हा असा फाइंड आउट करायला लागेल. फ्रॉम लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट मूव्ह. ओके, next example, 10, 22, 25, 30, then 36 and last one is a 40. Aditi, येस सर. what is the answer? मिडल मोस्ट टर्म कोणत्या असणार ह्यात? 25 and 30. 30. मीडियन इज इक्वल टू 25 25 plus 30 divided by 2. किती येणार? 55 by divided by 2. 27.5. कळालं एक्झाम्पल? हो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, 14, 20, 24, 28, then 30 and 32. यश पाशीलकर,
Palishkar, Yes, sir. what is the answer? Uh, Sir, 24 plus 28 divided by 2, answer in our 26.5. Correct. ओके. सो आता पुढची कन्सेप्ट बघा काय असतात. एन इज अ ऑड आणि एन इज अ इवन असताना काय असतात प्रॉब्लेम्स. फर्स्ट ऑफ ऑल एन इज ऑड असेल तर तुम्हाला मीडियन फाइंड आउट करायला लागेल. एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 जो आपण आता केलेला आहे. हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले हे त्या पद्धतीनेच केले आपण. पण एन हा इवन दिला असेल तर कसं असेल त्याचा फॉर्म्युला काय असेल. एन बाय 2 ऑब्झर्वेशन प्लस एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय 2. जे आता तुम्ही एन मीन्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इवन आणि ऑड कन्सेप्टने जे बघितले तेच हे फॉर्म्युले आहेत. ओके. See example 1. Find out the median from the data. ह्यात किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत. 1, 2, 3, 4, 5. So n is equal to 5. So median is equal to m. Median m is equal to n plus 1 divided by 2. किती असेल 5 plus 1 divided by 2. 6 divided by 2, 3. ओके. सो ह्या गिवन डाटाचा मीडियन 3 असणार आहे जो आपल्याला दिलेला आहे. एव्हरीवन अंडरस्टँड. कळत आहे सगळ्यांना. Yes, sir. ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल 51, 52, 54, 56, 57, 58 हा आपला गिवन डाटा आहे. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती असणार. ईशा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एन 2. किती. एन एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती असणार ह्या गिवन डाटामध्ये. हॅलो ईशा. 6. ओके 6. सो एम मीडियन एम इज इक्वल टू एन प्लस 1. आता काय आहेत हे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इवन आहेत. ओके. सो आपल्याला काय करायला लागेल इवन नंबर असताना. मोनिका. Yes, sir. इवन नंबर असताना आपण मीडियन कसं फाइंड आउट करतो. N upon 2 plus N plus 1 upon 2 upon 2. ओके. आता ह्यातली मिडल मोस्ट टर्म कोणत्या आहेत या गिवन डाटामध्ये. 54 and 56. ओके. 54 प्लस 56 डिवायडेड बाय 2. 110 upon 2 55. ओके गुड. सी थर्ड प्रॉब्लेम 71, 74, 75, 76, 78. सो गिवन डाटामध्ये आपल्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत 1, 2, 3, 4, 5. सो n is equal to 5. n is equal to 5. This is a odd number. सो ऑड नंबर असताना n कसा फाइंड आउट करतो. n इक्वल टू n plus 1 divided by 2. ओके. 5 plus 1 divided by 2 is equal to 6 divided by 2, 3. सगळ्यांना मीडियन कन्सेप्ट कळाली आहे. फाइंड आउट कसे करतात मीडियन इवन आणि ऑड कंडिशन असताना. हो. Yes, sir. Yes, sir. ओके. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये
प्रॉब्लेम्स चेक करा, पेज नंबर 1. टेक्स्टबुक आहेत सगळ्यांकडे? येस सर. ओके. प्रॉब्लेम काय आहे? सॉल्व प्रॉब्लेम. द फॉलोइंग टेबल शोज द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ अ मार्क्स of 100 students of a 10th class which they obtained in examination. Find the median marks. First of all, हा डाटा कोणता आहे जो तुम्हाला मार्क्स इन एक्झाम मध्ये दिलेला आहे? हा 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80 and 80 to 100. हा कंटिन्युअस डाटा आहे, लिंकअप आहे एकमेकाला, 0 to 20 अप टू 80 to 100. सो आपल्याला ह्याच्यामध्ये मीडियन फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला सेम जसे आपण इवन ऑड्स कन्सेप्ट आहेत त्याच्यानुसारच चेक करायचे आहे. फर्स्ट आपल्याला ह्यामध्ये CF मीन्स कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला लागेल आणि देन आपण मीडियन फाइंड करणार. तुम्हाला हे पहिल्यांदा बुक मधले सगळे सॉल्व एक्झाम्पल्स सॉल्व झाले विथ क्लिअर. मग आपण पूर्ण एक्सरसाइज हा सगळा सॉल्व करणार आहोत. फर्स्ट स्टेप तुम्हाला आता फर्स्ट हा टेबल आकायला लागेल. फर्स्ट स्टेप कॉलम मार्क्स, सेकंड कॉलम नंबर ऑफ स्टूडेंट्स, and last column is a cumulative frequency. तुम्ही सगळे प्रॉब्लेम लिहित आहात, सॉल्व करत आहात साइड बाय साइड माझ्यासोबत? हॅलो एव्हरीवन, तुम्ही प्रॉब्लेम्स लिहित आहात ना? सोल्युशन? येस सर. गुड. सेकंड स्टेप, मार्क्स किती आहेत आपले? 0 to 20 रेंज. त्याच्यासाठी नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 4. नेक्स्ट 20 to 40 मार्क्स साठी नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 20. देन 40 to 60 मार्क्स साठी नंबर ऑफ स्टुडंट्स 30. Then 40 students for range 60 to 80 and 80 to 100 range साठी number of students are 6. Okay. So आता आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. CF आपण कसं फाइंड आउट करतो? लक्षात द्या सगळेजण. फर्स्ट व्हॅल्यू आपण ऍज इट इज घेतो 4. ओके. नेक्स्ट CF कसा फाइंड आउट करणार? सो नेक्स्ट असा करायचा 4 plus 20 is equal to 24. 24 plus 30 is equal to 54. 54 plus 40 94 and 94 plus 6 100. ओके. सो अजून एक तुम्हाला n फाइंड आउट करता येणार आहे. तुम्ही जे नंबर ऑफ स्टुडंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या सगळ्यांची ऍडिशन केली तरी तुम्हाला n इक्वल टू 100च भेटणार. ह्या सर्वांची ऍडिशन्स करा. 20, 30, 40 and 4 and 6. सो आपल्याला मीडियन फाइंड करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल? CF फाइंड करायला. आपण CF फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणता डाटा लागतो कंटिन्युअस साठी? तो तुम्हाला फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला चेक करा तुम्ही. हा प्रॉब्लेम आपल्याला पुढे घ्यायचा आहे. सो एक फर्स्ट तुम्ही CF कसा हे कळेल तुम्हाला. म्हणजे आपण LHF हे कसं करत असतो. ओके. मीडियन M इज इक्वल टू, मीडियनचा फॉर्म्युला आहे फॉर कंटिन्युअस डाटा.
जो आपला हा डाटा आहे 0 to 20, 20 to 40 up to 80 to 100 for continuous data. M is equal to L plus range M is equal to L plus H upon F into N by 2 minus CF. This is N by 2. Okay. फर्स्ट आता तुम्हाला हा फॉर्म्युला आहे मीडियनचा फॉर कंटिन्युअस डाटासाठी. तुम्हाला ह्यातले एल माहित नाही, एफ माहित नाही, एच माहित नाही, सीएफ माहित नाही, फक्त एन माहिती आहे जो आपण आता काढला एन इक्वल टू 100. सो तुम्हाला फर्स्ट ह्याची एन बाय 2 फाइंड करायला लागेल. किती येणार एन बाय 2? 50. वेट, हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवा फॉर कंटिन्युअस डाटा. मीडियन कसा फाइंड आउट करतो. ओके, n is equal to 100, n by 2 is equal to 50. So size of a 50 observation, median M is equal to size of 50 observation means काय आहे ह्याचं मिनिंग. तुमचा जो काही M आहे 15 ऑब्झर्वेशन तो ह्या CF च्या रेंज मध्ये कुठे लाय होतो. 54 CF असेल तिथे. ओके, सो तुमची रेंज काय असेल 40 to 60. हे तुम्हाला कळत आहे का सगळ्यांना. 50 इथे काय येणार ह्या रेंज मध्ये 54 च्या. येस सर. ओके, हॅलो वेदांत. हॅलो. हे कळालं का तुम्हाला साइज ऑफ 15 ऑब्झर्वेशन इथे काय ना ह्या रेंज मध्ये 54 च्या. ओके यश. हॅलो वेदांत. हॅलो. तर बिकॉज 54 चा CF हा 50th ऑब्झर्वेशनच्या जवळपास आहे. ओके, करेक्ट करेक्ट. तुम्ही ह्या रेंज मध्ये चेक करा. 24 नंतर 54 पर्यंत जी काही व्हॅल्यू असेल ती ह्या रेंज मध्ये येणार. मीन्स तुमची आता काय आहे आन्सर 50 आन्सर आहे. तर 50 ही व्हॅल्यू कुठे लाय होते. ह्या रेंज मध्ये लाय होते 54 पर्यंत. मीन्स तुमची पूर्ण रेंज काय असेल ही 40 to 60 अप टू 54. वेट, मग ह्यामध्ये तुम्हाला एल भेटतो, फ्रिक्वेन्सी भेटते F30 अँड कम्युनिटी फ्रिक्वेन्सी भेटते CF मीन्स 24. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी CF इज इक्वल टू 24. मग सगळ्या ह्या व्हॅल्यू तुम्ही पुटअप करायच्या या इक्वेशन 1 मध्ये. सो तुम्हाला मीडियन भेटेल. काय असणार व्हॅल्यू आपल्या. L इज इक्वल टू 40, फ्रिक्वेन्सी F30, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी 24 आणि H फाइंड करायचं. H म्हणजे काय असतं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ऑफ अ डाटा. ह्यात तुम्हाला किती आहे. अप्पर लिमिट किती आहे 100, लोअर लिमिट किती आहे 80. सो डिफरन्स किती असणार ह्यात 20. मीन्स H इज इक्वल टू 20. सो पुट L, F, CF, H in equation 1. M is equal to L किती आहे आपला 40 प्लस H अपॉन F 20 by 30 इंटू N by 2 किती आहे आपला 50 मायनस 24. किती आन्सर येणार M ह्याचा. सॉल्व करा.
Hello students. Hello everyone. Yes, sir. तुमची मीटिंग 30 मिनिट्स तुम्ही परत रिजॉईन करा. तुम्हाला पॉपअप येत आहे. ओके, तुमचा एम काय आहे? आन्सर किती येत आहे? मीडियन 40 प्लस 2/3 इंटू 50 मायनस 24 किती येणार? 26. 26. ओके, किती आन्सर असेल? मीडियन एम 40 प्लस डिवाइड करा 17.30. Okay, good. Last value 57.33. So median of this given data for this solution 57.33. कळालं सगळ्यांना हे? Yes, sir. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट बघा. पार्टिशन व्हॅल्यूज काय असतात? ही कन्सेप्ट काय सांगते आपल्याला? स्टेटमेंट चेक करा. सी इकडे बघा सगळ्यांनी. व्हेन डाटा अरेंज इन असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर मीन्स चढ़ता क्रम और उतरता क्रम 2, 4, 6, 8, 10 और 10, 8, 6, 4, 2. When data arranged in ascending order or descending order of their magnitude and they are divided into n equal parts, so it is called as a partition values. Means तुम्हाला मीडियन आणि पार्टिशन कंपॅरिझन सांगतो कसं असतं. मीडियन काय करतात? मीडियन हा पण एक पार्टिशन व्हॅल्यूचा टाइप असतो. ओके, मीडियन काय करते? मीडियन आपल्याला कोणताही डाटा जो आपल्याला गिव्हन डाटा देतो प्रॉब्लेम मध्ये, तो डाटा फक्त 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केला जातो इन मीडियन फॉर्म. अँड इन पार्टिशन फॉर्म मध्ये काय केलं जातं? जो कोणताही डाटा असेल तो तुमचा इन इक्वल पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो और डिवाइड होतो. ओके, कळत आहे सगळ्यांना तुम्हाला पार्टिशन व्हॅल्यूचं स्टेटमेंट? हॅलो अदिती, यश. सर परत एकदा सांगा. पार्टिशन व्हॅल्यू मीन्स काय राहते? आता तुम्हाला एक गिव्हन डाटा आहे 1, 2, 3, 4, 5, 6. सी इकडे चेक करा. पार्टिशन व्हॅल्यूचं स्टेटमेंट काय लिहिलेलं आहे? व्हेन डाटा अरेंज इन असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर. आता हा डाटा जो लिहिला आहे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिला आहे 1 to 6 अँड दे आर मीन्स हा जो डाटा आहे दिस डाटा आर डिवायडेड इंटू n इक्वल पार्ट्स. इट्स कॉल्ड पार्टिशन व्हॅल्यू. मीन्स हा डाटा तुम्ही इक्वल पार्ट्स मध्ये म्हणजे किती आहेत? नंबर ऑफ n किती आहेत तिथे? 6 आहेत. म्हणजे तुम्ही 2, 2 चे ग्रुप करू शकता किंवा 3 चे ग्रुप करू शकता. म्हणजे डाटा हा कोणताही तुमचा इक्वल पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय. सो दिस इज कॉल्ड पार्टिशन व्हॅल्यू. आणि मीडियन्स काय करतात? मीडियन मीन कोणताही डाटा, आता हाच डाटा घ्या 1 to 6 पर्यंत, तो डाटा इंटू 2 पार्ट्स मध्येच डिवाइड होणार. मीन्स तुमचा 1, 2, 3 फर्स्ट पार्ट, 4, 5, 6 अनदर पार्ट. ओके, कळालं यश? येस सर. ओके, अदिती, वेदांत. हो सर. हो कळालं सर. मोनिका.
Yes, sir. कन्सेप्ट कळाली मीडियन अँड पार्टिशन व्हॅल्यू? हो. नेक्स्ट, पार्टिशन व्हॅल्यू मध्ये 3 टाइप्स असतात. देर आर 3 टाइप्स ऑफ पार्टिशन व्हॅल्यूज. फर्स्ट वन क्वार्टाइल, सेकंड वन डिसाइल अँड थर्ड वन पर्सेंटाइल्स. First, see इकडे quartiles. What is the statement? The value of data are divided into 4 equal parts. Therefore, when data arranged in ascending order or descending order, then there are 3 quartiles. 3 quartiles म्हणजे तुमचा डाटा हा 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. 3 quartiles are divided into 4 equal parts. ओके, एक चेक करा एक्झाम्पल. ही तुमची रेंज आहे. झिरो टू 100 आणि हा डाटा. ओके, काय आहे स्टेटमेंट? व्हॅल्यू ऑफ अ डाटा आर डिवायडेड इनटू 4 इक्वल पार्ट्स. Therefore, when data arranged in ascending order or descending order, then there are 3 quartiles are divided into 4 equal parts. Okay, first quartile ha Q1, second quartile denoted by Q2 and third quartile denoted by Q3. Okay, so first quartile Q1 त्याच्यामध्ये 25 ऑब्झर्वेशन्स मीन्स 25% ऑब्झर्वेशन्स बिलो Q1. सो राहिलेले 75% सगळे Q1 अप टू Q3 रेंज पर्यंत असणार. Q2 मध्ये कसं असेल, तुमचा जो मिडल मोस्ट टर्म आहे ह्या रेंज मध्ये Q1 टू Q3 मध्ये मिडल मोस्ट टर्म म्हणजे मीडियन असेल Q2. दिस इज अ मीडियन. ह्याच्यामध्ये कसं असेल 25% Q1. ओके, इकडे 75% Q2 मध्ये मिडल मोस्ट टर्म आहे म्हणजे तुमचे इथे 50% असणार आणि इकडे 50% असणार. सेम Q3 साठी तुमचे इथे 25% असणार आणि Q3 अप टू Q1 पर्यंत हा तुमचा सगळा पोर्शन 75% येणार. मीन्स क्वार्टाइल्स काय करतात? क्वार्टाइल्स म्हणजे कोणताही डाटा डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. त्याचं क्वार्टाइलचं मिनिंगच असं आहे क्वार्टाइलचे मिनिंगच असं आहे की जो कोणताही डाटा आहे तो डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. ओके, त्याच्यामध्ये परत 2 टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स येतात. वन इज अ इंडिव्हिज्युअल डाटा अँड डिस्क्रीट डाटा. जर तुम्हाला गिवन प्रॉब्लेम स्टेटमेंट हे इंडिव्हिज्युअल डाटा मध्ये फॉर्म मध्ये दिलं असेल तर तुम्हाला QI इज इक्वल टू साइज ऑफ I इंटू n+1 डिवायडेड बाय 4th ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला यूज करायला लागेल. हा सगळेजण लिहून घ्या. इंडिव्हिज्युअल डाटा अँड डिस्क्रीट डाटा साठी QI means quartile of a ith term. QI is equal to size of I into n+1 divided by 4th observation. Hello students. लिहित आहात तुम्ही सगळे इंडिव्हिज्युअल डिस्क्रीट डाटा फॉर्म्युलेस? हॅलो स्टुडंट्स, तुम्ही मीटिंग रिजॉईन करा पुन्हा एकदा. तुम्हाला मीटिंग टायमिंग दिसत आहे?
येस सर. किती राहिलेला आहे टायमिंग आता? फोर 40 मिनिटं झाली आहेत, पण किती राहिले ते नाही दिसत. ओके, तुम्ही पुन्हा एकदा रिजॉईन करा मीटिंग.